शीतला सप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व्रत आणि सण आहे, जो आई शीतला मातेच्या पूजेला समर्पित आहे. हा सण विशेषतः उत्तर भारतात साजरा केला जातो आणि त्याला बसोदा किंवा शीतला साट असेही म्हणतात. माता शीतला ही आरोग्य, स्वच्छता आणि संसर्गजन्य रोगांपासून, जसे की चेचक, गोवर, संरक्षणाची देवी मानली जाते. न्यूलाईन महत्त्व आणि कथा. न्यूलाईन शीतला सप्तमीच्या दिवशी आई शीतलाची पूजा केल्याने कुटुंबातील आरोग्यविषयक समस्या दूर होतात आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते, असे मानले जाते. न्यूलाईन पौराणिक कथेनुसार माता शीतलाने आपल्या भक्तांना उष्णतेमुळे होणारे महामारी आणि रोगांपासून वाचवले. न्यूलाईन हा व्रत चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमीला, मार्च-एप्रिल किंवा भाद्रपद महिन्यात काही भागात पाळला जातो. न्यूलाईन उपवास आणि उपासना पद्धत. न्यूलाईन 1. शिळ्या अन्नाचे महत्त्व. न्यूलाईन या दिवशी घरात स्टोव्ह पेटवला जात नाही. फक्त आदल्या दिवशी तयार केलेले शिळे अन्न, थंड अन्न, प्रसाद म्हणून स्वीकारले जाते. न्यूलाईन असे मानले जाते की थंड अन्न शरीराला शीतलता प्रदान करते आणि रोगांपासून संरक्षण करते. न्यूलाईन 2. आई शीतलाची पूजा. न्यूलाईन मातीच्या भांड्यात पाणी, थंड घी, मालपुआ, तांदूळ यांचा प्रसाद दिला जातो. न्यूलाईन शीतला मातेच्या मंत्रांचे पठण केले जाते, जसे की न्यूलाईन वंदेह शीतल देवी रासस्थान दिगंबरम. न्यूलाईन मार्जनिकला शोपेता सुरपलंकृत मस्तकम. न्यूलाईन ती कथा ऐकणे. न्यूलाईन शीतला सप्तमीची कथा ऐकल्यानंतर कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. न्यूलाईन संस्कृती आणि परंपरा. न्यूलाईन या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करणे आणि आंघोळीनंतर घराची स्वच्छता करणे याला विशेष महत्त्व आहे. न्यूलाईन ग्रामीण भागात माता शीतलाच्या मंदिरात जत्रेचे आयोजन केले जाते, जेथे भक्त थंड प्रसादाचे वाटप करतात. न्यूलाईन विशेषतः माता आपल्या मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हा उपवास करतात. न्यूलाईन वैज्ञानिक दृष्टिकोन. न्यूलाईन उन्हाळ्यात थंड अन्न खाल्ल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. शिळ्या अन्नामध्ये किण्वन केल्याने पोषक तत्वे वाढतात, जे पचनासाठी फायदेशीर असतात. काही भागात शीतला अष्टमीशी देखील संबंधित आहे, जी सप्तमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. न्यूलाईन हा सण निसर्ग आणि आरोग्याबाबत जनजागृतीचा संदेश देतो. न्यूलाईन शीतलसप्तमीचा हा पवित्र सण समर्पण, स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवतो.